नमस्कार मित्र हो, आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी मयूर पाटील तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। तर आजचा महत्त्वाचा दिवस आहे 14 एप्रिल। 14 एप्रिल ह्या रोजी एका महामानवाचा जन्म झाला होता, ते म्हणजे आपले पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव घेतलं की आपल्यासमोर येते ती राज्यघटना। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि आणखीन त्यांनी एक अनमोल अशी कामे करून ठेवलेली आहेत। गोरगरिबांसाठी ज्यांनी माणूस म्हणून माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागणे ह्या उक्तीप्रमाणे त्यांनी जे कार्य करून ठेवलेलं आहे, तर त्याची तुलना कशाशाही होणार नाही। आणि आज या पवित्र दिनी त्यांची 135वी जयंती आहे। तर या जयंतीनिमित्त आपल्या मालगुण बौद्धवाडीमध्ये विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत। तर त्या कार्यक्रमांची नियोजित कार्यक्रमांची रूपरेषा कशी आहे तर ते तिथे जाऊन बघूया। अर्थातच या दिवशी अनेक ठिकाणी कार्यक्रम होत असतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त। तसाच कार्यक्रम आपल्या मालगुण गावात देखील बौद्धवाडीमध्ये होणार आहे। त्या कार्यक्रमाची रूपरेषा थोड्या आपण तिथे जाऊया आणि जाणून घेऊया। नमस्कार, मी प्रथमेश पवार, मालगुण बौद्धवाडी। तर आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती आहे। त्यानिमित्त तुम्हाला सर्वांना मी प्रथम मंगलमय शुभेच्छा देतो। तर या पवित्र दिनानिमित्त आपल्या बौद्धवाडी येथे बौद्ध विहारामध्ये धम्मध्वजारोहण, त्यानंतर बुद्ध पूजापाठ अशा पद्धतीने कार्यक्रम संपन्न होणार आहे। जय भीम। माझं नाव वैभव विकाजी पवार, मी बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक 17 मौसे मालगुण या संघटनेचा प्रमुख सल्लागार आहे। त्याचबरोबर मी रत्नागिरी बौद्धजन पंचायत समितीच्या संस्कार समितीचा बौद्धाचार्य आहे। आज महामानव विश्वरत्न परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती आहे। या भारताच्या सामाजिक, धार्मिक, राजकीय पटलावर जो सूर्य उगवला, त्या महासूर्याचं नाव होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। यांनी अखंड मानवजातीसाठी महान असं राष्ट्रीय कार्य केलं। केवळ बौद्ध जातीसाठीच नव्हे, केवळ आंबेडकरी अनुयायांसाठीच नव्हे, तर अखंड भारतवासियांसाठी त्यांचं राष्ट्रीय कार्य हे महान ठरलेलं आहे। अशा या महामानवाची जयंती आज मोठ्या उत्साहात, श्रद्धापूर्वक वातावरणात आमच्या बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक 17 मौजे मालगुण आणि बौद्ध ग्रामस्थ मंडळ मौजे स्थानिक आणि आदर्श महिला मंडळ यांचे संयुक्त विद्यमाने आम्ही धम्मचेतना बुद्ध विहारात या ठिकाणी साजरी करत आहोत। या कार्यक्रमाप्रसंगी आलेल्या सर्व धम्मबंधू भगिनींना मी प्रथमतः सुरुवातीला लाख लाख शुभेच्छा देतो। आमच्या कार्यक्रमाची आजच्या रूपरेषा अशा प्रकारे आहे की आज हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करीत असताना धम्मचेतना बुद्ध विहाराच्या प्रांगणात प्रथमतः पंचशील धम्मध्वज आणि निळ्या पक्षीय ध्वजाचं ध्वजारोहण आमच्या संघटनेचे अध्यक्ष आयुष्यमान रविकांत पवार गुरुजी आणि महिला मंडळाच्या अध्यक्षा सन्माननीय प्रज्ञा पवार यांची शुभ हस्ते होणार आहे। हे धम्मध्वजारोहण झाल्यानंतर धम्मचेतना बुद्ध विहारात सर्व बंधू भगिनी आसनस्थ होणार आहेत। त्यानंतर आमचे आदर्श तथागत भगवान गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या आदर्शांच्या मूर्त्यांसमोर गंधदीप प्रज्वलन, पुष्प अर्पण प्रमुख मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाल्यानंतर बुद्ध विहारात धार्मिक पूजापाठ बौद्धाचार्य वैभव पवार यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली या ठिकाणी संपन्न होणार आहे। धार्मिक पूजापाठ संपन्न होत असताना याच कार्यक्रमात आलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत, त्यानंतर प्रमुख मान्यवरांची शुभेच्छापर मनोगत आणि शेवटी आभार प्रदर्शन, धम्मपालन, शरणते गाथेने या कार्यक्रमाची सांगता होणार आहे। तर अशा प्रकारे आमच्या संपूर्ण आजच्या जयंती महोत्सवाच्या कार्यक्रमाची ही रूपरेषा आहे। आणि त्यानंतर नियोजित कार्यक्रम रत्नागिरी तालुका बौद्धजन पंचायत समिती तालुका शाखेच्या वतीने रत्नागिरी येथील तिबाराजाची जी मूर्ती आहे त्या तिबाराजाच्या मूर्ती असलेल्या ठिकाणी होणार आहे। त्यानंतर सायंकाळच्या सत्रात खंडाळा येथील 22 कडी बौद्धजन संघाच्या दीक्षाभूमी बुद्ध विहाराजवळ खूप मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी संपन्न होणार आहे। त्या कार्यक्रमाला देखील आमचे बंधू भगिनी रवाना होणार आहेत। तर अशा प्रकारे आजच्या या दिवसभराची आमच्या कार्यक्रमाची रूपरेषा आज ठरलेली आहे। धन्यवाद। जय भीम, जय बुद्ध, जय भारत, जय संविधान। पुन्हा एकदा सर्वांना लाख लाख शुभेच्छा। जगतवंदनीय विश्वशांतीदूत तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय राज्यघटनेचे महान शिल्पकार, बोधिसत्व, विश्वरत्न, महामानव, परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या अखिल मानवजातीच्या उच्च आदर्शांना आणि तुमाम आदर्श गुरूंना प्रथमतः विनम्र अभिवादन। उपस्थित सर्व सन्माननीय आदरणीय लहान थोर धम्म बंधू भगिनींना मैत्रीपूर्ण जय भीम। बंधू भगिनींनो, आज आपल्या सर्वांच्या आयुष्यातील सोनेरी असा दिवस आहे। या भारताच्या सामाजिक, धार्मिक, आर्थिक पटलावर तो सूर्य उगवला। त्या सूर्याचं नाव होतं प्रज्ञासूर्य, युगपुरुष, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज जन्मदिन 14 एप्रिल 2026
हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जयंती महोत्सव आपण अतिशय श्रद्धापूर्वक आदरपूर्वक या ठिकाणी आपल्या बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक 17 मौसे मालगुण आणि बौद्ध ग्रामस्थ मंडळ मौसे मालगुण स्थानिक यांचे संयुक्त विद्यमाने त्याचबरोबर आदर्श महिला मंडळ या सर्वांच्या वतीने या ठिकाणी हा जयंती दिनाचा कार्यक्रम आपण संपन्न करीत असताना हा संपूर्ण कार्यक्रम आमच्या संघटनेचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय बौद्धाचार्य रविकांत पवार गुरुजी यांच्या प्रमुख अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे। या कार्यक्रमाचा प्रारंभ आपण या धम्मचेतना बुद्ध विहाराच्या प्रांगणात असलेल्या या आपल्या 2 धम्मध्वजांचं या ठिकाणी पंचशील आणि धम्मध्वजाचं त्याचबरोबर निळ्या पक्षीय ध्वजाचं ध्वजारोहण करून या ठिकाणी शुभारंभ करणार आहोत। या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून प्रमुख पाहुणे म्हणून आवर्जून उपस्थित असलेले रत्नागिरी जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य आमचे लाडके व्यक्तिमत्व सन्माननीय राजू शेठ साळवी, त्याचबरोबर सुंदर माझं कोकण या यूट्यूब चॅनलचे सर्व आमचे मालगुण भंडारवाडा येथील बंधू आयुष्यमान मयूरजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत। यांचे मी प्रथमतः या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो। आलेल्या सर्व आमच्या सन्माननीय पदाधिकारी बंधू भगिनींचे हार्दिक स्वागत करून या कार्यक्रमाचा शुभारंभ आपण निळ्या पक्षीय ध्वज आणि पंचशील ध्वजाचं ध्वजारोहण करून करणार असताना मी आमच्या संघटनेचे अध्यक्ष आयुष्यमान रविकांत पवार गुरुजी आणि महिला मंडळाच्या अध्यक्षा सन्माननीय प्रज्ञा पवार यांना विनंती करतो की आपण दोन्ही ध्वजाचा ताबा घेऊन आपल्या हस्ते प्रथमतः ध्वजारोहण करावं आणि त्यानंतर या ठिकाणी बुद्ध विहारात आपल्या आदर्शांसमोर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला सन्माननीय आवर्जून प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले राजूशेठ साळवी यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे आणि त्यानंतर धार्मिक पूजापाठ संपन्न होईल। तत्पूर्वी या ठिकाणी आमचे अध्यक्ष रविकांत पवार गुरुजी आणि प्रज्ञा पवार यांना विनंती करतो की आपण ध्वजाचा ताबा घेऊन आपल्या हस्ते अतिशय सन्मानपूर्वक ध्वजारोहण करावं। पंचशील धम्मध्वजाचं ध्वजारोहण या ठिकाणी रविकांत पवार गुरुजी यांच्या हस्ते होईल आणि निळ्या पक्षीय ध्वजाचं ध्वजारोहण प्रज्ञा पवार यांच्या हस्ते संपन्न होत आहे। सर्वांनी ध्वजारोहण होत असताना टाळ्या वाजवून आनंद व्यक्त करावा आणि त्या स्थितीत आपण घोषणा दिली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भगवान गौतम बुद्धांचा भगवान गौतम बुद्धांचा धन्यवाद। यानंतर सर्व बंधू भगिनींना मी विनंती करतो आपण धम्मचेतना बुद्ध विहारात आसन व्हावं। अतिशय योग्य प्रकारे आपण रांगेत बसून आपण सर्वांनी धार्मिक पूजापाठ श्रद्धापूर्वक संपन्न करावा। नमो
भारतीय संविधानाचे दीपकार विश्वरत्न परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 135वा
जयंती दिनाचा कार्यक्रम अतिशय उत्साहात, अतिशय आनंदमय अशा वातावरणात आपण संपन्न करीत असताना आपल्या आदर्शांसमोर आपण अतिशय श्रद्धापूर्वक या ठिकाणी अभिवादन केलेलं आहे. याच्या जयंती दिनाच्या कार्यक्रमाला आवर्जून म्हणून उपस्थित असलेले रत्नागिरी जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य, बांधकाम आणि महिला व बालकल्याण समितीचे नवनिर्वाचित सदस्य, सन्माननीय आमचे अतिशय शिवापाड आमचं ज्यांच्यावर प्रेम आहे असं आमचं आदरणीय प्रिय व्यक्तिमत्व राजेश साळवी आणि सुंदर माझं कोकण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून विविध विषयांवर जे व्हिडिओ प्रदर्शित करतात ते आमचे सन्माननीय मित्र मयूरजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो की आपण या आसन जे या ठिकाणी ठेवलेलं आहे त्या आसनावर आपण आसनस्थ व्हावं. सन्माननीय राजेश साळवी यांना विनंती करतो आपण या ठिकाणी यावं आणि आपण आसनस्थ व्हावं. त्याचबरोबर महिला मंडळाच्या अध्यक्षा माननीय प्रज्ञा पवार यांना देखील विनंती करतो आपण या ठिकाणी येऊ. या ठिकाणी उपस्थित असताना त्यांचं स्वागत करण्यासाठी मी आमच्या संघटनेचे अध्यक्ष आदरणीय रविकांत पवार यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ असते राजेश साळवी यांचं सन्मानपूर्वक सर्वांच्या वतीने स्वागत करावं. पुष्प देऊन या ठिकाणी स्वागत होत आहे. सर्वांच्या टाळ्या वाजवून. त्याचबरोबर मयूरजी पाटील यूट्यूब इतर माझं लोकल या यूट्यूब चॅनलचे मालक या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत करण्यासाठी महिला मंडळाच्या अध्यक्षा प्रज्ञा पवार यांना विनंती करतो की आपण आपल्या शेअर मयूरजी पाटील यांचं स्वागत करावं. संपूर्ण व्हिडिओ हा त्याचं प्रक्षेपण होणार आहे आणि त्याचं या ठिकाणी अनुसरण करण्याचं काम मयूरजी पाटील करीत आहेत. मी त्यांचं खरोखर या ठिकाणी आभार व्यक्त करतो, अतिशय सन्मानपूर्वक स्वागत करतो. आणि यानंतर या कार्यक्रमाप्रसंगी महिला मंडळाच्या अध्यक्षा प्रज्ञा पवार यांचं स्वागत या ठिकाणी साळवी यांनी करावं. त्याचबरोबर आमचे अध्यक्ष आदरणीय रविकांत पवार यांचं देखील स्वागत राजेश साळवी यांनी करावं. खरं तर आमच्या स्थानिक संघटनेच्या वतीने हा कार्यक्रम संपन्न होत असताना नियोजित पालसपेढी आणि रत्नागिरी बहुजन पंचायत समिती तालुका शाखेच्या कार्यक्रमाला आपल्या सर्वांना जाऊ द्यायचा आहे आणि म्हणून या ठिकाणी कमी वेळेमध्ये कमी या ठिकाणी थोडक्यात असा कार्यक्रम संपन्न करीत असताना केवळ 2 शुभेच्छापत्र आपण या ठिकाणी मनोगत घेणार आहोत. तरी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सन्माननीय राजेश साळवी यांना मी विनंती करतो की आपण सर्वांना शुभेच्छापत्र मनोगतातून मार्गदर्शन करावं. विश्ववंदनीय भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन. भगवान गौतम बुद्ध यांना विनम्र अभिवादन करून आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त आज आपण बौद्धजन शाखा समिती क्रमांक 17 च्या वतीनं आमचे अध्यक्ष माननीय रविकांत पवार, महिला मंडळाचे अध्यक्ष प्रज्ञा पवार, आमच्या महिला मंडळ आणि सर्व पुरुष वर्ग या मंडळाच्या वतीनं आज आपण या ठिकाणी या बौद्धविहारामध्ये अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये आपण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करत आहोत. आणि जयंती साजरी करीत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांनी जे विचार दिले, जी तत्त्व दिली आपल्याला सगळ्यांना, त्या विचारांचं तत्वांचं जे तत्व आहे ते प्रामाणिकपणे आपण त्याचा प्रचार आणि प्रसिद्धी करायची आहे. त्यांनी जे काही केलं त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना सगळ्यांना फायदा झाला. त्यांच्यामुळं आज जी पंचायत राज व्यवस्था आहे, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा, लोकसभा याचा जो कारभार चालतो, जी काही घटना आहे ही सर्व घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केली. आणि आम्ही हा जो लोकप्रतिनिधी आम्ही जो झालो तो त्यांच्या घटनेमुळे झालेलो आहे. ते आम्हाला एक पूर्वापार एक चुकीचा गैरसमज किंवा काही छोट्या मुलांनी पुढे हे झालं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ठराविक समाजापुरती मर्यादित आहेत किंवा ठराविक समाजाचा ते
म्हणजे ठराविक समाजाचा ते उद्धार करतात असं नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काय केलं त्याच्यामध्ये बहुजन विकास आणि मराठा सुद्धा यांच्यासाठी सुद्धा त्यांनी बरेच त्यांना सुद्धा आरक्षण मिळावं, त्यांना सुद्धा जे गरीब होते खालच्या तळातील त्या सर्वसामान्यांना सुद्धा आरक्षण मिळावं असेल प्रामाणिक प्रयत्न केला. परंतु त्यावेळेच्या काही कोण जे होते राजकारणी कोणी त्यावेळी त्यांना एवढं सहकार्य केलं नाही, पण ते ठराविक समाजाने त्यांनी केलं असं चुकीचं ते फायदा पडला गेला. पण तसंही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सर्व जातीचे लोक त्यांना हवे होते. त्यांचा मुख्य हेतू होता की जे गरीब आहेत, कष्टकरी आहेत, शेतकरी आहेत, ते त्यांची प्रगती व्हावी आणि ते समान व्हावे, सर्व सगळ्यांना समान व्हावे, कमी कोण उच्च असं नसावं, आर्थिक परिस्थिती सुद्धा सगळ्यांची सारखी व्हावी असा त्यांचा हेतू होता. अतिशय चांगला हेतू होता आणि म्हणूनच या जगामध्ये एक थोर विचारवंत आणि एक मोठी व्यक्ती म्हणून आज ते महापुरुष म्हणून जगामध्ये त्याचं नाव आहे. आणि म्हणून आज 135व्या जयंतीनिमित्त पुन्हा एकदा मी त्याला विनंती करून आणि त्यांचे जे काय आशीर्वाद आहे आमच्या पाठी असू दे, आमचं सुद्धा नक्की त्याचे आम्ही विचार अंगीकारले तर आता नक्की उद्धार होईल आणि सुरुवात झालेली आहे असं पुन्हा एकदा मी इथं सांगतो. आणि सर्व आज आपण या ठिकाणी मला बोलवून माझा तुम्ही येथील सत्कार केला त्याबद्दल आपल्या बहुजन पंचायत सत्राच्या सर्व मंडळाला, महिला मंडळाला आणि सर्व आपल्या कार्यकर्त्यांना मी त्याच्या देतो आणि इथे थांबतो. जय हिंद, जय हिंद. बरोबरच आपण ज्या उच्च पदापर्यंत बदल मारले आहात त्याची आपल्याला बाबासाहेबांच्या या महान कार्यामुळे आपल्याला पद मिळालेलं आहे, जाणीव देखील आपल्याला आहे. अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी विरोधातून बाबासाहेबांच्या या महान कार्याबद्दल या ठिकाणी आपल्याला भावना व्यक्त केला त्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो, आपले आभार व्यक्त करतो. आणि यानंतर आजच्या कार्यक्रमाप्रसंगी आपण सर्वजण आपल्या उद्धारकर्त्यांचा जयंती महोत्सव अतिशय आनंदमय वातावरणात संपन्न करीत असताना आपल्याच या बहुजन पंचायत समिती शाखा क्रमांक 17चे एक अतिशय कार्यतत्पर असे सदस्य आमचे बंधू आयुष्यमान भीमराव अजित पवार सर यांचा आज वाढदिवस आहे. या ठिकाणी ते उपस्थित झालेले आहेत आणि म्हणून त्यांना वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्या सर्वांच्या शुभेच्छा त्यांच्या पाठीशी असाव्यात, त्यांना शुभेच्छा आपण या ठिकाणी व्यक्त कराव्यात. आणि म्हणून आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी राजेश साळवे यांच्या शुभ असतील त्यांना पुष्प देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा वतीने देणार आहोत. राजेश साळवे यांना विनंती करतो की आपण वाढदिवस आहे भीमराव सर यांना पुन्हा एकदा आमच्या बहुजन पंचायत समिती शाखा क्रमांक 17 मावसे ग्रामस्थ मंडळ आणि आदर्श महिलांकडे या सर्वांच्या वतीने लाख लाख शुभेच्छा देतो. त्यांना सुख लाभो, समाधान लाभो, त्यांना आरोग्य लाभो अशी कामना आपल्या सर्वांच्या वतीने व्यक्त करतो. आणि यानंतर कार्यक्रमाच्या समारोपाकडे वळत असताना ज्याने आजच्या कार्यक्रमाप्रसंगी मुलाचं सहकार्य केलं त्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. भीमराव सर यांनी आपल्या वाढदिवसाच्या पिक्चरचे गोड पदार्थ म्हणून या ठिकाणी पेढे आणलेले आहेत, त्याचं वाटप देखील आपल्या सर्वांना होणार आहे. संघटनेच्या वतीने आपल्याला गोड पदार्थ मिळणार आहे आणि तो घेऊन आपण पुढच्या कार्यक्रमाकडे या ठिकाणी रवाना होणार आहोत. आणि म्हणून तत्पूर्वी कार्यक्रमाच्या समारोपाकडे जात असताना अध्यक्ष म्हणून आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आयुष्यमान विकांत पवार गुरुजी, विश्ववंदनीय महाकारणी तथागत भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या अखिल मानवाच्या उच्च आदर्शांना तथागतच्या आमच्या गुणांना विनम्र अभिवादन. आज बाबासाहेबांची 135वी आपण जयंती जन्मदिवस संपन्न करीत आहोत. या प्रसंगी या बुद्ध विहारामध्ये उपस्थित असलेले बहुजन पंचायत समिती शाखा क्रमांक 17चे सर्व माझे सहकारी पदाधिकारी, महिला मंडळाचे अध्यक्ष आणि त्यांचे सर्व सहकारी पदाधिकारी, सर्व सन्माननीय सभासद बंधू भगिनी, त्याचप्रमाणे आवर्जून उपस्थित राहिलेले या जिल्हा परिषद गणाचे नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य आणि 2 समित्यांचे सदस्य आदरणीय राजेजी साळवी साहेब, त्याचप्रमाणे उपस्थित असलेले मयूरजी पाटील आणि सन्माननीय सर्व लहान बंधू भगिनी हो, आपल्याला सर्वांना मैत्रीपूर्ण जय हिंद. बाबासाहेबांची जयंती ही आपल्या जीवनातील अतिशय मोलाचा असा हा दिवस आहे, अशी घटना आहे. बाबासाहेबांची जयंती करीत असताना आपण आपल्या उद्धाराकडे पाहत असतो आणि म्हणून बाबासाहेबांची जयंती हा नुसता सण उत्सव नसून एक तुमच्या आमच्यासाठी आव्हान आहे, आपल्या तुमच्या आमच्यासाठी एक कर्तव्य आहे, म्हणून आपण ती जयंती साजरी करत असतो. आदरणीय राजेजी साळवी साहेब यांनी बाबासाहेबांच्या राष्ट्रीय कार्याबद्दल इथं अतिशय उत्तम प्रकारे उहापोह केलेला आहे. बाबासाहेबांना हेच अभिप्रेत होतं की हा भारत देश
हा सर्वसामान्य जनतेच्या ताब्यात असला पाहिजे, त्याची संपत्ती ही सर्वसामान्य जनतेच्या ताब्यात असली पाहिजे, त्या भारत देशाचा उद्धार हा सर्वसामान्य जनतेच्या हातूनच झाला पाहिजे आणि म्हणून ती सत्ता ही सर्वसामान्य जनतेच्या समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंतच्या व्यक्तीच्या हातात ती सत्ता असली म्हणजे तो अतिशय काळजीनं या देशाची प्रगती करण्यामध्ये पुढं होईल, उडी घेईल आणि या देशाची अतिशय चांगल्या प्रकारे ही प्रगती होईल. आज त्या भारतीय राज्यघटनेच्या बाबासाहेबांनी लिहिलेल्या या लिखिताच्या आधारावर तुम्ही आणि आपला देश हा अतिशय चांगल्या प्रकारे मार्गक्रमण करीत आहोत. मी याच्या बाबासाहेबांच्या 135व्या जयंती दिनानिमित्त या ठिकाणी राजूजी साळवी साहेब उपस्थित राहिले, मयूरजी पाटील साहेब उपस्थित राहिले, त्यांचे आमच्या संघटनेच्या वतीनं खूप खूप आभार व्यक्त करतो तुम्हा सर्वांना. आणि भीमराव सर आणि ज्यांचे कोणाचे आज वाढदिवस आहे परंतु आपल्याला कळीत नाही त्या सर्वांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो, जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. नमो बुद्धाय, जय भीम, जय भारत. उपस्थित सर्व धर्मबंधू, आजच्या आपल्या आयुष्यातील अतिशय सुंदर असा दिवस, अतिशय आनंदाचा असा दिवस या ठिकाणी असताना आदरणीय आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष वेदांत पवार यांनी आपण सर्वांना अतिशय कमी शब्दांमध्ये या ठिकाणी अतिशय आनंद असं मार्गदर्शन केलेलं आहे. मी त्यांना धन्यवाद देतो, त्यांचे आभार व्यक्त करतो. हा संपूर्ण कार्यक्रम त्यांच्या अध्यक्षतेखाली अतिशय उत्साहपूर्वक या ठिकाणी पार पाडला, त्याबद्दल आपल्या सर्वांचे या ठिकाणी उपस्थित होते त्यांचे आभार व्यक्त करतो. आजच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित प्रमुख अतिथी म्हणून जे उपस्थित राहिले ते सन्माननीय राजूजी साळवी आणि सुंदर माझं कोकण या यूट्यूब चॅनलचे आदर सर्व आमचे मित्र मयूरजी पाटील हे खऱ्या अर्थाने आजच्या कार्यक्रमाचं प्रेक्षेपण आपल्या सर्वांपर्यंत मित्र जगभरात पोहोचवणार आहे. अनेक व्हिडिओ त्यांचे प्रसारित होत असतात आणि आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ते या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहून त्यांनी भेट दिली. चांगल्या कार्यक्रमाचं प्रेक्षेपण या ठिकाणी व्हिडिओ चित्रपट या ठिकाणी तयार करणार आहे. तर ते करीत असताना मी त्यांना शुभेच्छा देतो, त्यांचे मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो, त्यांना धन्यवाद देतो. आणि यानंतर आपल्याला गोड पदार्थ संघटनेच्या वतीने भीमराव पवार सर यांच्या वतीने देत असताना त्या संघटनेचे विद्यमान चिठ्ठीत आमचे बंधू आयुष्यमान श्याम पवार सर यांच्या कुटुंबियांच्या वतीने या ठिकाणी गोड पदार्थ म्हणून पेढ्यांचं देखील या ठिकाणी वितरण होणार आहे. ते आपल्याला सुखरूप त्यांनी केलेलं आहे आणि त्यांचे देखील मी आभार मानतो. सर्वांचे ज्यांनी सहकार्य केलं पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो. कार्यक्रमाचा समारोप धर्मपालन संघटने गाठलेले आपण करून कार्यक्रमाकडे आपण सोडून धर्मपालन संघटने
पदार्थाचं वाटप होईल आणि त्यानंतर आज आपल्या बहुजन पंचायत समिती रत्नागिरी तालुका शाखेच्या वतीने स्वतंत्र असा कार्यक्रम रत्नागिरीत बुद्धमूर्ती असलेल्या शिवाराजीच्या काळाच्या ठिकाणी होत आहे आणि त्या कार्यक्रमाला बहुजन पंचायत समितीच्या सर्व गाव शाखांनी मोठ्या संख्येने जायचं आहे आणि म्हणून आपल्या सर्वांना आव्हान तालुकाध्यक्षांचा असताना मी सर्वांना विनंती करतो की या ठिकाणी वाहनाची व्यवस्था आपल्या शाखेच्या वतीने करण्यात आलेली आहे आणि म्हणून सर्वांनी आता वाहन आल्यानंतर त्या ठिकाणी आपण मार्गक्रमण करा विनंती करतो आणि या कार्यक्रमाप्रसंगी सर्वांचे आभार मानून या ठिकाणी आपण सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या लाख लाख शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय एकत्र पण कार्यक्रम जो पाहिला जो मालगुण बौद्धवाडीमध्ये संपन्न झाला, मालगुण बौद्धवाडीमधील बौद्ध विहारात संपन्न झाला. वैभव पवार यांनी आपल्याला एक छान माहिती दिलेली आहे. सगळे जे बांधव होते तर ते जरा बहुसंख्येने तिथे उपस्थित होते आणि त्यांनी देखील विनम्र अभिवादन करून या संपूर्ण कार्यक्रमाची सांगता झाली. जी व्यक्ती वर्गाबाहेर बसली किंवा त्यांना अस्पृश्य म्हणून हिणवलं गेलं, अनेक अडचणींना त्यांना सामोरं जावं लागलं, अशा प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आज त्यांनी एक वेगळं स्थान प्राप्त केलं. भारताची राज्यघटना लिहिली. भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती, त्या जयंतीनिमित्त हा संपन्न होत असलेला कार्यक्रम खरंच म्हणजे ज्या माणसांनी अनेक अडचणी पाहिल्या, आणखीन प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी जे धैर्य दाखवलं तर ते धैर्यांचं कुठेतरी एक चांगल्या गोष्टीमध्ये रूपांतर झालं. तर आपणही देखील त्यांच्या या एक चांगल्या विचारांवर पाऊल ठेवून जगलं पाहिजे किंवा त्यांचे जे चांगले विचार आहेत ते आपण अंगीकारले पाहिजेत. कारण एक व्यक्ती अडचणींवर मात करून एक मोठी पदवी किंवा एक उच्च स्थान प्राप्त करू शकतं. नक्कीच त्यांच्या हुशारीचं, कौशल्याचं आपल्याला दाद दिली पाहिजे आणि त्यांच्या एक चांगल्या विचारांवर पावलावर पाऊल ठेवून आपण देखील जगलं पाहिजे. तर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंतीनिमित्त मंगलमय शुभेच्छा. चला व्हिडिओमध्ये आता तात्पुरता निरोप घेतो. भेटूया का नवीन व्हिडिओ, नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या.